आता आपण ऐकणार आहात ॲडिक्ट. मूळ इंग्रजी कथा मयुरी वाळके, मराठी भावानुवाद योगेश शेजवलकर, मुक्ता बर्वे यांच्या आवाजात. भाग 7. हॉस्पिटलमध्ये गाडी पार्क करणाऱ्यांपैकी डॉक्टर गोस्वामी नव्हता. त्यामुळे काही अंतर त्याला अंधाऱ्या बोळातून चालत जावं लागायचं. अर्थात त्याचे काही फायदेही होते. विशेषतः हॉस्पिटल बाहेर तुंबणाऱ्या ट्रॅफिकमधून त्याची सहज सुटका व्हायची. पण त्याच्यासाठी सर्वात मोठा तोटा हा होता की सीसीटीव्हीच्या नजरेत त्याची कार अजिबात नव्हती. त्या रात्री बऱ्याच उशिरा तो नेहमीसारखा आपल्या कारच्या दिशेनं निघाला. त्या अंधाऱ्या आणि निर्मनुष्य गल्लीत आल्यावर खिशातून रिमोट काढून त्यानं समोरच्या अंधारात पॉइंट केला. अचानक अंधारात काहीतरी हालचाल झाली. मालकाची वाट बघत असणाऱ्या आणि हाकेला ओ देणाऱ्या पाळीव प्राण्यासारखा त्याच्या गाडीनं त्या रिमोटमधल्या सिग्नलला प्रतिसाद दिला. गाडीचे लाल डोळे चमकले आणि गोस्वामी गाडीच्या दिशेनं गेला. पण आज नेहमीच्या रस्त्यावर चालत जातानाही त्याचं मन अस्वस्थ होतं. काही कारण नसताना त्याचं हृदय धडधडत होतं आणि मानेवरचे केस ताठ झाले होते. कदाचित त्याला माहीत होतं की त्याच्यासोबत काहीतरी घडणार आहे. त्याचा सिक्स सेन्स त्याला तसं सांगत होता. फक्त काय घडणार आहे हे त्याला समजत नव्हतं. पण रस्त्यावरच्या एखाद्या सामान्य रोडकिलसारखं काही होणार नव्हतं. शेवटी तो एक डॉक्टर होता, त्यात मला सिनियर, तेव्हा त्याचाही एक मान होता. त्याचा आदर तर मी ठेवायलाच हवा होता ना. दर शुक्रवारी संध्याकाळी 6 ते 8 ची ओपीडी संपल्यानंतर हॉस्पिटलमधून याच वेळी डॉक्टर गोस्वामी बाहेर पडायचे. आज पण तसंच झालं असतं. पण 7 वाजता बाणेरमध्ये एक कार रिक्षावर आपटल्यामुळे रिक्षातल्या 3 मुलांच्या बरगड्या, हात, पाय फ्रॅक्चर झाले होते. एकाच्या तर कवटीलाही दुखापत झाली होती. खूप वाईट ॲक्सिडेंट झाला होता. पेपरमध्ये तर हमखास बातमी येणार होती. त्यामुळे डॉक्टर गोस्वामी नेहमीपेक्षा किमान 2 तास तरी बिझी राहणार होते. रात्रीचे 8:15 वाजले होते. तेव्हा डॉक्टर गोस्वामी पेशंटला औषध देत होता, तर मी त्यांच्या सोसायटीच्या गेटच्या बाहेर काळ्या जॉगिंग शॉर्ट्समध्ये रनिंग शूज घालून आणि माझी सर्व साधनं एका छोट्या बॅकपॅकमध्ये घेऊन त्याच्या घरात घुसण्याची योग्य संधी शोधत होते. डॉक्टर गोस्वामींच्या सोसायटीत सीसीटीव्ही नव्हती. Sample complete. Ready to continue?